लग्नातल्या नवरीचा ब्लाऊज म्हणजेच ब्राईडचा ब्लाऊज तर ते म्हणजे खूप स्पेशल असतो आणि लग्नातल्या ब्लाऊज म्हणजे ते एकदम अगदी मॉडेलसारखा दिसायला हवा, त्यासाठी आपल्याला याच्या अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करायचा असतो. तर पाहू शकता तुम्ही प्रॉपर फिनिशिंग फिटिंग आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. डिझाईन वगैरे अगदी सुंदर आहे. पूर्ण डिझाईनमध्ये हा ब्लाऊज शिवलेला आहे. तर हा ब्लाऊज पूर्ण फ्री साईज डिझाईनमध्ये आलेला होता. खूप मोठी साईज होती, पण ही ब्राईड आहे 30 साईज आहे तिच्या ब्लाऊजची, तर ती मी पूर्ण तिच्या साईजनुसार हा ब्लाऊज स्टिच करून दिलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा. हाय हॅलो नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज ना आपण प्रिन्सेस कटचं नवरीच्या घागऱ्यावरचं ब्लाऊज बघणार आहोत आणि प्रिन्सेस कटमध्ये डिझाईन आलेली आहे. सो हे ब्लाऊज आपण पूर्ण कटिंग करून स्टिच करणार आहोत, पण ते कशा पद्धतीने करायचं आहे, त्यामध्ये काय काय वेगळे करायचं आहे आपल्याला, ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत जगात बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल छोटे छोटे टिप्स वगैरे. आणि त्यामध्ये आपण कप्स पण बसवणार आहोत फ्रंट साईडने आणि बॅक साईडने हुक करणार आहोत. तर ते सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर समजदार येतील. म्हणजे कसं की एखाद्या ब्राईडचं म्हणजे नवरीचं घागऱ्यावरचं ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. मी आता इथं 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. आता जी काही डिझाईन आलेली आहे त्याचं आपल्याला बॅक पॅटर्नचं उंचीचं मोजून घ्यायचं आहे. आता इथं मी बॅक पॅटर्न उंची मोजून घेतलेली आहे. तर आता इथं पूर्ण उंची ना भरपूर होती, जसं की 16-17 इंच उंची होती. पण आता ब्राईड खूप हाईटला कमी असल्यामुळं तिला जास्तीत जास्त 13-13.5 इथले 14 इंच उंची भरपूर होते. तर त्यासाठी आपल्याला फक्त 14 इंच उंचीचा आपल्याला हे ब्लाऊज करायचा होता. तर मग मी इथं 13 इंच उंची प्लस 14 इंच उंची प्लस 1 इंच असं टाकलेलं आहे. त्यानंतर मग इथं शोल्डर टाकलेला आहे 5.5 इंच, मुंडा टाकलेला आहे 5.5 इंच आणि छातीचा भाग साईज आहे 30 इंच, 30 इंचचा चौथा भाग टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. गळा रुंदी टाकलेली आहे 2.25 इंच आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, आता अशा पद्धतीनेच आपल्याला बॅक साईडचे टक्स द्यायचे आहेत. तर बॅक साईडच्या टक्सला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि त्यानंतर कमरेला आपण कमरेचा भाग टाकून शिलाई मार्जिन 2 इंच वाढून हे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे आपण बॅक पॅटर्न हे पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. जसं तुमच्या मापाचं ब्राईडचं माप असेल ते तसं तुम्ही इथं टाकून इथं बॅक पॅटर्न आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायचे. आता जर थोडी उंची वाढवायचीच असेल तर तुम्ही इथं पण वाढवू शकता अर्धा इंच. तर पण मी तिथं नाही वाढवली, मार्किंग करून बघितलं. ठीक आहे, चला आता हे आपण कट केलं. आता हे जसा तसा पॅटर्न आपल्याला दुसऱ्या अस्तरच्या दुसऱ्या साईडला ठेवायचा आहे. आता आपण ते जसाल तसा मार्किंग करून घेणार आहेत. म्हणजे कशी सोपी पद्धत आहे, आपल्याला परत फ्रंट साईडचं वेगळं माप काढायला नको म्हणून. आता हे डीपनेक कटिंग आहे त्याच्यामुळं आपण हे अशा पद्धतीने करू शकतो. जर बोटनेक असेल तर थोडासा बदल होतो. ओके, आता हे डीपनेकमध्ये आपल्याला जसा आहे तसाच मुंडा वगैरे मार्किंग करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा फक्त आतमध्ये थोडा 1/2 इंच शेप द्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदीसुद्धा आपल्याला जशी आहे तेवढीच घ्यायची आहे आणि गळ्याचा पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे पुढचा. इथं मी 4 इंच घेतलेला आहे रुंदी आणि उंची तुम्हाला तुमच्या मापानुसार घ्यायची. आता उंची जशी ब्लाऊजची कमी जास्त होते तसं होतं, तर इथं मी 3.5 इथं घेतलेला आहे, 3.5 ते 4 इंच, कारण उंचीला भरपूर आहे ब्लाऊज. आणि टक्स पॉईंट इथं काढून घेतलेला आहे. टक्स पॉईंटला इथं 1.5 इंच मी मार्किंग केले आणि पुढं मी ते 1.5 इंच वाढवणार आहे बघा. आणि मुंड्याच्या साईडनी सुद्धा अर्धा इंच वाढवलेला आहे, कारण जे इथं 1 इंच आपण जिथे टक्सला वाढवलं 1.5 इंच सॉरी ते 1.5 इंच आपण पुढं वाढवायचं. आणि मुंड्याच्या साईडनी सुद्धा आपल्याला कट केरण्यामध्ये अर्धा इंच जोडण्यामध्ये जाणार आहे, ते अर्धा इंच वाढवलं. आता हे वाढवलेलं आपण तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, आता इथं आपण टक्स पॉईंट पण घेतलेला आहे. आता इथं टक्स पॉईंट कसा घेतलेला आहे ते पण बघितलं तुम्ही. आता आपण हे कट करून घेऊया. आता इथं कटिंग करताना अगोदर आपल्याला वरच्या साईडनी कटिंग करून घ्यायचे, परत फिटिंगच्या साईडनी कटिंग करून घ्यायचे आणि त्यानंतर मुंडा कट करून घ्यायचा आहे. ओके, आता ह्याचे 2 भाग होणार आहेत, पण फ्रंट साईडने आपल्याला इथं कट नाही करायचे. फक्त इथं आपल्याला प्रिन्स कटच्या कटोरीच्या साईडनी टक्सच्या पॉईंटनी कट करायचे, कारण आपल्याला बॅकने हुक करायचे, त्याच्यामुळे फ्रंट आपल्याला ओपन नाही करायचा. आणि हे आपले टक्स वगैरे कट करून घेतलेले आहेत. आता इथं टक्सचा पॉईंट आपल्याला हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला पप जोडताना टक्सचा पॉईंट व्यवस्थित लक्षात येतो. ओके, नाहीतर मग तिथं छोटे छोटे असे कट पण मारून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. असे कट वगैरे मारून घेतलं ना तर टक्स पॉईंट आपल्याला कुठे आहे ते पण लक्षात येतं.
आता बॅकचं कटिंग झालं, फ्रंटचं कटिंग झालं, आता आपण बाही पण लगेचच कट करून घेऊया. तर आता इथं बाही लांब बाही होती, तर बाहीचं 9.5 इंचची बाही होती, तर मी इथं 1 इंच ॲड करून 10.5 वरती टिक्केल करणार आहे उंचीला. आणि इथं रुंदीची घडी आपण टाकणार आहोत. साईज आहे 30 इंच, 30 इंचचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून आपण ही घडी तयार करून मार्किंग करून घेतलेलं आहे. ॲड करून इथं बाहीचं माप टाकणार आहोत आणि त्यानंतर मुंडाखोली आपण 3 इंच घेणार आहोत. आणि 3 इंच मुंडाखोली घेतल्याच्यानंतर आतमध्ये इथं आपण 2 ते 2.5 इंच यायचे आणि 3 इंच यायचे आणि त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने बाहीचं मार्किंग करायचं. आता बाहीचे सेपरेट व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, नसेल समजलं तर परत एकदा सेपरेट व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला बाहीचं कटिंग कसं करायचं. ओके, प्रत्येक मापानुसार सेमच कटिंग असतं, फक्त मापानुसार माप बदलतात. मुंड्याचं वगैरे कटिंग करून घेतलं, दंडघेर वगैरे टाकला, टक्स पॉईंट आपण त्याच्यामध्ये मध्ये एक पॉईंट काढून घेतलेला आहे बाहीचा. ओके, आता बाहीचं कटिंग झालं, फ्रंटचं कटिंग झालं, बॅकचं पण कटिंग झालेलं आहे. आता बॅकचा वगैरे गळा वगैरे नाही कट करायचा, कारण आपल्याला गळा ज्याच्या त्याच्या डिझाईननुसार कट करायचा आहे. तर बघा आता इथं ह्या अशा पद्धतीने 2 भागामध्ये आलेलं होतं. आता इथं हे जे डिझाईनमध्ये आलेलं होतं ते आपल्याला जे पॅक होतं ना, ते आपल्याला बॅकला घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपण उंची वगैरे ठेवून बघणार आहोत की आता आपल्याला उंची कुठून कमी करायची आहे, कारण डिझाईनची उंची तर भरपूर आहे ना, त्याच्यामुळं आपल्याला आपल्या मापानुसार ही उंची बनवून घ्यायची आहे. तर आता इथं खालच्या साईडनी भरपूर सारी डिझाईन आहे, थोडी डिझाईन गेली तरी चालेल, पण वरच्या साईडनी जर कमी केलं तर काय होईल की गळा कमी होईल. आणि गळा आता डीपनेक म्हटल्यावर थोडासा गळा तर पाहिजे डीपमध्ये, कारण मग डिझाईन पण थोडीच आलेली होती वरतून. तर आम्ही अशा पद्धतीने मी कट केलं, फक्त थोडंसं जे जाणार होतं ते खालच्या साईडनी 1 इंच जाणार होतं, तर त्यामुळं मग मी अशा पद्धतीने कट केला. अगोदर आपण जॉईंट करून व्यवस्थित डिझाईनवर डिझाईन ठेवायची खालची वरची, आणि अशा कट झालेला आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला, फ्रंट साईडचं पण या व्यवस्थित एकावर एक डिझाईन ठेवून घ्यायची, पण त्या अगोदर हे जॉईंट होतं बाहीचं ते काढून घेतलं मी, उसून घेतलं, शिलाई होती. आणि त्यानंतर ही प्रिन्सची कटोरी जी आहे ना, ती व्यवस्थित कटोरीवर कटोरी ठेवून घ्यायची, जेणेकरून कसं फिनिशिंगमध्ये प्रॉपर येतं. तर ही अशा पद्धतीने बघा, आता काय करायचं, ही कटोरीवर कटोरी आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया. आणि आता ही कटोरी छोटी साईजची, जसं मोठ्या साईजचं हे डिझाईन सगळं येतं मार्किंग करून, म्हणजे डिझाईन वगैरे करून येतं, मोठ्या फुल साईजचं येतं. त्यासाठी आपल्याला आपल्या साईजनुसार हे ब्लाऊज कटिंग करायचं असतं. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायच्या आणि आपल्या आपल्या मापानुसार हे ब्लाऊज आपल्याला कट करावं लागतं, म्हणजे ज्याच्या मापानुसार. आता ही ब्राईडचं खूप छोटी होती, जसं की खूप हेल्दी पण नव्हती, म्हणजे खूप अशी हे होती, हाईटला पण कमी होती आणि तब्येत पण खूप कमी होती, म्हणजे मापही अगदी 32 साईजचं माप होतं. त्याच्यामुळं 32 पण नाही, 30 साईजचंच माप होतं, पण मी थोडंसं मोठं धरलं होतं. ओके, तर अशा पद्धतीने 30 साईजचं माप होतं आपलं हे पूर्ण ब्राईडचं. तर आता काय करायचं आपल्याला, इथं पूर्ण जे फ्रंट साईडचा जे काही कपडा आहे ना, जे आपलं फ्रंट साईडचं साईड पॅटर्न तो पण कट करून घ्यायचा आहे. पण आता इथं काय करायचं आहे आपल्याला, खालच्या साईडनी तो डिझाईन कमी नाही करायची, आपल्याला वरच्या साईडनी डिझाईन कमी करायची, कारण फ्रंट साईडचा गळा थोडा कमी असतो. तर वरून आपला थोडासा कट झाला गळा तरी पण चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. तर मग त्याच्यासाठी मग वरच्या साईडने आपण थोडासा इथं गळा कमी करणार आहोत, पण ते आपण शिवायच्या टायमाला त्याला थोडंसं कट करून बघूया. तर बघा, ह्या अशा पद्धतीने मी आता ह्याला कट करून घेतलेला आहे. फक्त आपल्याला इथं नंतर आपल्याला व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचे. आता मी बघत होते की कोणता पॉईंट कुठे बसेल, तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि हे आपल्याला कट करायचं आहे. फक्त जे हे प्रिन्सच्या कटोरीला साईड आपण जोडणार आहे ना, तिथून कट करायचे, कारण आपण हे अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन नाही करणार, कारण पप बसवण्यासाठी अगोदर आपल्याला अस्तर व्यवस्थित आपलं जोडून घ्यायला पाहिजे, सगळे पार्ट समोरचे दोन्ही पण पार्ट, आणि त्यानंतर जे वरचं आहे ना ते सुद्धा जोडलं गेलेलं पाहिजे वेगवेगळं. आता तुम्हाला पुढे समजेल की मी तुम्हाला काय म्हणते, जे शिवताना ना तुमच्या लक्षात येईल. आता हे दोन्ही पण आहे ना मी कट केलेले आहेत. बाकीचे आपण जे मार्जिन सोडलेलं आहे मेन फॅब्रिकमध्ये ते आपण नंतर कट केलं तरी चालतं, पण जे आपल्याला कटोरीच्या साईडनी दोन्ही पण जे मध्ये जोडायचा असतो पॉईंट ते आपल्याला फक्त व्यवस्थित कट करायचं. आता बघा, मी इथं बाहीसुद्धा घेतलेली आहे. आता बाहीची फुल डिझाईन मी इथं घेणार आहे, पण आता वरतून थोडीशी जास्त होती आता, कारण बाही थोडी हाईटला कमी आहे. तर बघा अशा पद्धतीने
आता इथं ठेवून घ्यायचं आहे. आता जी खालची जी पट्टी होती ना ती अर्धा इंच जास्त घ्यायची खालून, जेणेकरून ते जोडल्यामध्ये जातं आपलं. वरून थोडीशी डिझाईन केली तरी चालते, पण खालून आपलं ती पट्टी व्यवस्थित झाली पाहिजे, जेणेकरून बॉर्डरला वगैरे छान ती आली पाहिजे. फक्त अर्धा इंच सोडून मी इथं कटिंग करून घेतलं लेवलमध्ये. आता बाहीचं पण कटिंग झालेलं आहे, फ्रंट साईडचं पण झालेलं आहे आणि बॅक साईडचं पण झालेलं आहे. आता आपण मशीनवरती डायरेक्ट घेऊया. आता इथं मशीनवरती आपण आता बॅक पॅटर्न अगोदर रेडी करून घेणार आहोत. आता बॅक पॅटर्नला काय करायचं, आपण व्यवस्थित डिझाईन जुळवून घ्यायची आणि आपलं जे काही मार्किंग होतं, जसं की आपलं अस्तरचं जे काही गळा आहे रुंदी आहे तेवढी मार्किंग करून घ्यायची. आणि मग गळ्याचं आपलं हे आता बॅक साईडला हुक असल्यामुळे आपण इथं जास्त वाढवून घेणार आहोत खालच्या बाजूने. वरच्या बाजूने आपण गळ्याच्या तिथं रुंदी नाही वाढवणार, कारण जिथं वाढवली तर गळा उतरतो. आणि हे अशा पद्धतीने आपण थोडंसं मध्ये थोडंसं मेन फॅब्रिकचं हे अशा पद्धतीने थोडंसं मधून टिप मारून घेऊन, जेणेकरून मागचा गळा रुंदी थोडीशी कमी होईल. आपल्या जशी मार्किंग केलेली आहे अस्तरवरती तशी होईल. आणि अशा पद्धतीने इथं पिना लावून घ्यायच्या आहे. ओके. आणि खालच्या साईडने आपण थोडीशी गळारुंदी वाढवलेली आहे डीपनेकमध्ये, कारण तिथं आपल्याला हुक लावण्यासाठी ते आपल्याला कटिंग करायचं आहे. आता आपण व्यवस्थित त्याला जोडून घेऊया. खालची किती डिझाईन घ्यायची, वरती किती डिझाईन घ्यायची, याच्यावरती आपण थोडासा विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत. आणि पिना वगैरे छान अशा लावून घ्यायच्या आहेत. आणि अगोदर आपल्याला इथं मध्येतून टिप मारायची आहे. आता इथं थोडासा स्पीडमध्ये व्हिडिओ केलेला आहे मी, कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि तुम्ही एवढा व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे थोडासा स्पीडमध्ये केलेला होता. पण तरी पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून इथं सांगितलेल्या आहेत. तुम्ही एकदा जरी व्हिडिओ पूर्ण बघितला ना तरीसुद्धा तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता मी इथं खालीसुद्धा टिप मारून घेते. आता गळ्याला गोल राऊंडमध्ये टिप मारून घेतली. आता तुम्ही म्हणता इथं गळ्याला कशी टिप मारली तू, तर मला व्यवस्थित थोडीशी अस्तरमधून डिझाईन दिसत होती खालची, त्यासाठी मग मी तेवढ्या अस्तर डिझाईनच्या कडेकडेने त्याला टिप मारली. आणि खालून थोडंसं आपण इथं कट केलेलं आहे. अर्धा इंच डिझाईन आपली गेलेली आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, अर्धा इंच मार्जिंगमध्ये आणि अर्धा इंच आपली कट करून घेतली. आणि आता इथं आपण गळ्याचा शेप पण कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने राऊंडमध्ये व्यवस्थित आपण गळा कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण इथे थोडेसे नॉचेस मारूया, कट मारूया, जेणेकरून काय होतं की ते व्यवस्थित पलटी व्हायला मदत होते. आणि हे जाड कपडा असल्यामुळं खूप त्रास देतो हा ब्लाऊज शिवण्यासाठी. तर बघा हे अशा पद्धतीने आता मी पलटून घेते आणि त्याला गळ्याला फिनिशिंग देऊन घेते, जेणेकरून ते छान असं दिसायलाही सुंदर दिसतं. आणि फिनिशिंगमध्ये गळा असेल तर ते छान असा गळासुद्धा दिसतो. आता इथं थोडंसं वाटतंय मला की थोडं जास्तच मार्जिंग आलेलं आहे. जे डिझाईनच्या अगोदरचं असतं ते प्लेन मार्जिंग, ते जास्त कपडा आला आहे. म्हणून मी थोडंसं परत एकदा टिप मारून घेतली, परत त्याला कट मारून घेतले. आणि ते कट हे अशा पद्धतीने आलं पाहिजे बघा. आता मी परत त्याला टिप मारून घेते. आता इथं स्टोन पण होते. आता स्टोन वगैरे असले ना तर खूप जास्त त्रास देतो मशीन टिप मारायला. आता थोडेसे स्टोन मधल्या साईडने होते, त्याच्यामुळे मी एक दाब नाही लावला, नाही तर सिंगल दाब वगैरे लावत असते आणि टिप मारून घेत असते, जसं आपण आरीवर्कच्या ब्लाऊजला वगैरे लावत असतो तसं. बघा अशा पद्धतीने आता आपलं गळ्याचं फिनिशिंग पण झालेलं आहे. आता इथं बॅकचं फिनिशिंग पण द्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता इथं कमरेच्या साईडनी सुद्धा आपण ही अशा पद्धतीने टिप देणार आहोत. बघितलं आता आपण उंची वगैरे कशी बरोबर परफेक्ट करून घेतली. आता आपण इथं टक्स पॉईंट पण देणार आहोत. आणि फिटिंगच्या साईडने आपल्याला हे स्टोन काढून घ्यायचे, जेणेकरून ते स्टोन आपले मशीनच्या खाली सुईच्या खाली येणार नाहीत. कारण सुईच्या खाली जर आले ना तर सुईला खूप मोठा दणका बसतो. सुई तर जाते पण खालची सेटिंगसुद्धा खराब होते. त्याच्यामुळं व्यवस्थित स्टोन आपले जिथं तिथं आपल्याला टिपा मारायच्यात ना तिथं आपल्याला व्यवस्थित स्टोन काढून घ्यायचे आणि हे असं कटिंग करून घ्यायचं. जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते सगळीकडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. ओके. आता आपल्याला बॅकचे इथं टक्स पण देऊन घ्यायचे. त्याच्या अगोदर आपल्याला इथं व्यवस्थित गळा जुळून घ्यायचा आहे. आता कोणत्या साईडनी जास्त येते ना ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे, मुंडा असो किंवा फिटिंग असो. त्याच्यामुळे आपण थोडंसं मार्जिन पण जास्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता हे अशा पद्धतीने आपल्याला जुळून घ्यायचं आहे. इथं असा मध्य काढायचा आहे आणि आपल्याला बॅकचे टक्स पण काढायचे आहेत. आता बॅकचे टक्स 4.5 इंच रुंदीचे असतात, पण इथं मी 5 इंच रुंदीचे दिलेले आहेत, कारण अर्धा इंच आपल्याला हुकला पॉईंट देण्यासाठी जाणार आहे, हुक पट्ट्या लावण्यासाठी. आता जिथं बॅकचे टक्स द्यायचे तिथं स्टोन होते ते पण स्टोन मी काढून घेतले. बॅकचे टक्स मी इथं रुंदीला 5 इंच आणि उंचीला 4 इंच असे घेतलेले आहेत.
उंचीला 4 इंच घेतले आणि टक्स पण देऊन घेतले दोन्ही पण बघा अशा पद्धतीने. आता परत जुळून घेतले. आता जे आपण मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला कट करून घ्यायचं. आता इथून मध्येतून कट करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं स्टोन काढून घ्यायचेत आणि हुकाच्या पट्ट्या जोडून घ्यायच्यात. हुक आणि लूपच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने आता इथं मी कपडा घेतलेला आहे अशा पद्धतीने लांबणीचा. तर आता 2 पट्ट्या इथं आपण काढून घेणार आहोत. एक पट्टी आपण अगोदर दुमडून घेऊया. वरच्या साईडनी पण कपडा ठेवायचा आणि खालच्या साईड पण कपडा ठेवायचा आहे पट्टीचा. आणि अशा पद्धतीने अगोदर टिप द्यायची, परत दाब टिप द्यायची, परत हे असं फोल्ड करून घ्यायचं, वरून फोल्ड करायचं, खालून फोल्ड करायचं आणि कपडा पण फोल्ड करून हे अशा पद्धतीने आपल्याला टिप देऊन घ्यायची. ओके, हे झालं आपली लूप पट्टी. आता हुक लावण्यासाठी पट्टी आपण खालच्या बाजूला टाकणार आहोत. ते पण सेम तसंच करायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने दाब टिप द्यायची, वरून खालून कपडा सोडायचा, फोल्ड करायचा आणि आतमध्ये घालायचा आहे आणि परत वरून आपल्याला छान अशी टिप देऊन घ्यायची, जेणेकरून तो कपडा व्यवस्थित पॅक असा बसतो. त्याला आपण हुक वगैरे लावत असतो. ओके, ही आपली हुकाची पट्टी झाली. ह्याला आपण 2 दाब टिपा देऊया, जेणेकरून ते फुगणार नाही, कारण हे वेलवेटचं ब्लाऊज असल्यामुळे खूप जास्त जाड होत होतं. बघा अशा पद्धतीने हे आपला पूर्ण गळा एकदम मेंटेन झालेला आहे, खूप मस्त तयार झालेला आहे. आता आपण हुक लावण्यासाठी लूक पण बनवून घेऊया. हे असे लूक बनवले तर अगदी बेटर, कारण हुक वगैरे असे जास्त ताणल्याने होत नाही आणि व्यवस्थित असे ते बसतात आतमध्ये. आणि दोऱ्याचे बनवायचे असतील तर दोऱ्याचे सुद्धा वरून तुम्ही इथं बनवू शकता. पण इथं असे 2 पद्धतीने हुक आपण हुक लावण्यासाठी लूक बनवून घेऊया. आता दोऱ्याचे लूक बनवायचे असतील तर ते सुद्धा बनवू शकता तुम्ही. त्याच्यासुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे कसे बनवायचे. तर आता इथं आपण नॉट घेतलेले आहे. नॉट आपण कट करून घेऊया. 1 मीटर नॉट आपण घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने नॉट बसून घेऊया. नॉटचा आपण सेंटर काढलेला आहे, 3.5 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच वरती जाणार आहे. 3 इंच नॉट आपण शोल्डरपासून खाली 3 इंच नॉट बसवायची आहे आणि अर्धा इंच जाणार आहे. 2.5 इंच नॉट आपली बरोबर येते उंचीला. आणि तशी टाचणी लावून घ्यायची, नॉट बांधून घ्यायची. आणि आता मी इथे लटकन बनवून घेऊया नॉटला. लगेचच लटकन बनवण्यासाठी असा साईडचा प्लेन कपडा होता ना ब्लाऊजचा, तो आपण कट करून घेऊया, असे फोल्ड करून घेऊया. आणि गोल लटकन कसे बनवायचे आणि त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की सांगा, मी पोस्टमध्ये टाकेल त्याची लिंक. तर बघा अशा पद्धतीने मी त्याचा सगळं व्यवस्थित करून घेतलं, टिप मारून घेतली आणि गोल गोल असे छान असे 2 लेअरमध्ये लटकन बनवून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर लेअर बनवू शकतो, पण खूप म्हणजे असं जास्त होतं त्याचं वजन, म्हणून मी जास्त बनवलं नाही, 2च बनवले. आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा. आता हे आपण डायरेक्ट अगोदर अस्तर जॉईंट करून घेऊया. आता अस्तरचा पॉईंट आपल्याला काय करायचं, जे साईड पॅटर्न आहे ना ते साईड पॅटर्न आणि जी प्रिन्सची कटोरी आहे ना ती जोडून घ्यायची बघा अशा पद्धतीने. आता ती एक साईडची जोडून झाली, आता मी दुसरी पण साईडची जोडून घेतली. आता तुम्ही म्हणता ना अस्तर नाही अस्तर मेन फॅब्रिकला जोडलं नाही, फक्त अस्तरच जोडायचं का, तर हो, आपल्याला फक्त आधीवर अस्तरच जोडून घ्यायचं आहे. अस्तरच आपल्या अस्तरचेच भाग आपल्याला फ्रंट साईडचे जोडून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने पप वगैरे किती मस्त आला आहे. आता आपल्याला इथं मेन पॉईंट काढून घ्यायचा पपचा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला कप बसवायचे आहेत. आता मी इथे 30 साईज पॅटर्न आहे, तर 30 साईजचं मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपण इथं खुणा करून घ्यायच्या, म्हणजे मार्किंग करून घ्यायचं, पॉईंट काढायचं आपल्याला. आणि जे पॉईंट आहे ना, जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, तेच पॉईंट आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने मार्जिंग पलटून घ्यायचं आहे. आणि जे अर्धा इंच मार्जिंग आहे ना त्याच्यावरच पलटून आपल्याला पॉईंटचं पूर्ण टिप मारून घ्यायची. बघा अशा पद्धतीने आपल्याला कप जोडून घ्यायचे आहेत. तर आता हे कप दुसरा पण तसाच मी जोडून घेत आहे बघा अशा पद्धतीने. आता हे मार्जिंग आहे ना आपल्याला अर्धा इंच, त्याच मार्जिंगवरती जोडून घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित बघा अशा पद्धतीने. आता हे मार्जिंग मी असे काढले आणि जे पॉईंट होता ना आपण काढलेला अस्तरवरती मार्किंग केलेला आणि जे आपण पॉईंट पेनाने कपला मार्किंग केलेला होता त्याच पॉईंटला आपल्याला व्यवस्थित टिप मारून खाली यायचे. बघा अशा पद्धतीने वरतून आपल्याला टिप नाही मारायची. जर तुम्हाला मारायची असतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्याच ह्याच्यावरती वरतून तुम्ही दाबटीप अशी मारू शकता. कप वगैरे मस्त जोडून झालेले आहेत. आता आपण फ्रंट साईडसुद्धा जोडून घेऊया, फ्रंट साईडची वरची फॅब्रिक. ओके, आता हे आपण जे जोडलेलं आहे ना ते आपण जोडून घेऊया. प्रिन्सची कटोरी ती आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने. बघा मी अगोदर 2-2 टिपा मारून घेते लगेचच. आता आपल्याला इथं अस्तर वगैरे काही जोडायचं अगोदर आपण कसं साध्या ब्लाऊजला अस्तर वगैरे जोडून घेतो, म्हणजे जसं की आपल्याला कप नसतील बसवायचे तर डायरेक्ट अस्तर जॉईंट करून घेतो आणि नंतर आपण 2 पार्ट एकमध्ये जोडून घेतो. पण अगोदर आपल्याला काय करायचं, अस्तर वेगळं जोडायचं आहे आणि त्यानंतर हे मेन फॅब्रिक असतं ते वेगळं जोडायचं आहे.
आता हे आपलं दोन्ही पण जोडून झालेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचे, अशा पद्धतीने अगोदर गळा जॉईंट करून घ्यायचा. आता इथं गळा आहे ना, जेवढी गळा रुंदी आहे तेवढाच मार्किंग करून घ्यायचं. आणि जे काही एक्स्ट्राचा हे आहे ओके, ते जे काही एक्स्ट्राचं आहे त्याला आपल्याला टिप मारून घ्यायची. आता मी इथं मध्येतून टिप मारून घेणार आहे. बघा तुम्हाला परत दाखवते. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. मध्येतून अशी तिरकी टिप मारायची, एक्स्ट्राचं कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचे. आणि जे काही गळा आहे ना ते आपल्याला उंचीला सुद्धा जितका आहे तितकंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पुढचा कट करून टाकायचा आहे उंची, कारण आपल्याला गळा जास्त नको आहे. आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित एक लेवल करून घ्यायचं आहे त्याचं. आणि आता हे कट करून बसवायचं आहे आपल्याला गळा. आता इथं मी गळ्याचा अगोदर फिनिशिंग देणार आहे. पण आता मी काय केलं, अगोदर काय केलं, गळाच कट केला. आता इथं तुम्ही तसं करू नका, डायरेक्ट हे असं मार्किंग केलेलंच डायरेक्ट अस्तरवरती अस्तर मेन फॅब्रिकला जोडा आणि मग तुम्ही हे करा. मी अगोदर कट केलं, मग मी परत त्याला कपडा जोडला आणि हे केलं, परत त्याला जोडून घेतलं, कारण ते माझ्याकडून कट झाला. तर सवय असते आपल्याला नेहमी गळा अगोदर कट करायची, त्याच्यामुळं माझ्या लक्षातच नाही आलं, कारण मध्येच एक कस्टमर आलं होतं, मग त्याच्यामुळं हे थोडंसं लक्षातून गेलं. पण ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही डायरेक्ट जोडा. आता मी इथं कपडा जोडून घेतला ना, अशा पद्धतीने गळा जोडून घेते. ठीक आहे. आता इथं बघा अशा पद्धतीने पहिलं मध्ये टिप मारायची. जसं आपण बॅक पॅटर्नचा गळा तयार केलेला होता ना, तसाच आपल्याला इथं फ्रंट पॅटर्नचा सुद्धा गळा तयार करून घ्यायचा आहे, पलटी करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची. जिथं जिथं आपलं लेवलमध्ये डिझाईन आहे तिथं तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची. परत एकदा बघायचं बरोबर येते का डिझाईन, आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची. आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे गळा, कट मारून घ्यायचे. आणि आपल्याला खाली पण फिनिशिंग द्यायचे अशा पद्धतीने. आता खाली आपलं जेवढं डिझाईन आहे तेवढंच आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे. ओके, बघा अशा पद्धतीने आता फिनिशिंग आपण देऊन घेऊया. जिथं जिथं आपल्याला स्टोन असतील तिथं तिथं व्यवस्थित स्टोन वगैरे काढून घ्या आणि एक लेवलमध्ये असं फिनिशिंग द्या. आता इथं हे पूर्ण फिनिशिंग वगैरे देऊन झाले. आता हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या बघा अशा पद्धतीने आता पलटी करून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, अगोदर व्यवस्थित उलटून घ्यायचे, मार्जिंग वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे, कप वगैरे व्यवस्थित बसतेत का ते पण बघायचे. कप व्यवस्थित असे पलटी उलटी करून बघायचे व्यवस्थित. आता आपण उलट्या साईडने कप जोडले होते, नंतर सोयीचे केले की आपले हे असा कप वरती येतो आणि असं फिनिशिंग येतं त्याला. आता आपण गळ्याला पण फिनिशिंग देऊन घेतली दाबटीप बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर व्यवस्थित अशी परत एकदा दाबटीप दिली गळ्याला, जेणेकरून ते मार्जिंग व्यवस्थित खाली बसेल. अशा पद्धतीने फिनिशिंग आपण देऊन घ्यायचं आहे चांगलं. आणि कमरेच्या लेवलला सुद्धा व्यवस्थित ती टिप आपल्याला देऊन घ्यायची आहे, कारण इतकं हे जाड आहे ना, तर हे कुठे सरकुनी वगैरे म्हणून. आता हे जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे मी ते कट करून घेतला. अगोदर मी गळा कट केला होता ना, तर मग त्या गळ्याला मी जॉईंट वगैरे देऊन परत जोडलं होतं अशा पद्धतीने. आता बघा कपचा पप वगैरे किती मस्त आलेला आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, जे काही बॅक म्हणजे कमरेचं हे आहे ना बॉटम, तो पण आपल्याला फिनिशिंग द्यायचा आहे, त्याला पण दाबटीप द्यायची आहे. व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे. कप वगैरे आपले सरकणार वगैरे नाहीत, कारण आपण त्याला हे केलेलं आहे, टिपा देऊन घेतलेल्या आहेत. पण जे काही व्यवस्थित आहे ते आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात. आता इथं आपल्या टिपा मारून वगैरे झालेल्या आहेत. फ्रंट साईडचा पूर्ण पॅटर्न आपला हे तयार झालेला आहे. बघा अशा पद्धतीने हे आपल्याला कप वगैरे बसून झालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, बॅक आणि फ्रंट दोन्ही पण आपलं जोडून घ्यायचं आहे. शोल्डर जोडून घ्यायचं आहे अगोदर. तर हे शोल्डर व्यवस्थित दाबटीप द्यायची आणि शोल्डरला ना थोडा थोडा उतार द्यायचा, जेणेकरून काय होतं की आपले गळे थोडा पण मोठा झालेला असेल. आता आपण तो व्यवस्थित बरोबर केलेला आहे, पण तरीसुद्धा हे जर शोल्डर वगैरे उतरले तर उतरत नाही. त्यासाठी आपल्याला इथं शोल्डरला थोडासा अर्धा इंच व्यवस्थित असं उतार द्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण शोल्डर एकदम पॉईंट जोडून घ्यायचं, जेणेकरून मागचा पुढचा गळा व्यवस्थित सगळा आला पाहिजे. आता आपण बाही पण जोडून घेऊया. आता इथं बाही मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतली. अगोदर एक बाही जॉईंट करून घेतली, त्यानंतर फिनिशिंग वगैरे दिलं. जे काही स्टोन आहेत जिथं जिथं आपल्याला फिटिंग टाकायचे आहे तिथले स्टोन आपले काढून घ्यायचे आहेत. आता बाही कशी जॉईंट करायची हे सगळं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असतो स्टिचिंगच्या. तर बघा अशा पद्धतीने आपण ही बाही जॉईंट करून घेतलेली आहे अस्तरची. तर बघा अशा पद्धतीने स्टोन वगैरे कट करून काढून घेतले, मध्ये पॉईंट काढून घेतले. सगळ्या व्यवस्थित बाह्या जोडून घेतल्या ना तर बाहीसुद्धा छान अशी बसायला मदत होते आपल्याला. दोन्ही पण पॉईंट व्यवस्थित केलेले आहेत.
आता इथं जे काय आपलं मार्जिन वगैरे बघायचं, मागचा पुढचा मुंडा व्यवस्थित बसतोय का ते सुद्धा व्यवस्थित बघायचं. जे काही एक्स्ट्राचा भाग असेल ते कट करून टाकायचा, स्टोन काढायची आणि बाही जोडून घ्यायची. जसं आपण मध्ये शोल्डरवरती ठेवतो, बाहीचा कट मारतो ना मध्येचा, ते मध्ये आपण शोल्डरवरती ठेवतो आणि मागची बाजू मागण पुढचा मुंडा पुढं अशा पद्धतीने बाही आपण जोडून घेतो. बाहीला डबल टिप द्यायची, दोन्ही पण बाह्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने मी दुसरी पण बाही जोडायला घेतलेली आहे. दुसरं पण पॉईंट आपल्याला छान असं काढून घ्यायचे, व्यवस्थित शोल्डरवरती ठेवायचे. मधला पुढचा भाग पहिलं जोडून घ्यायचा, नंतर मागचा भाग जोडून घ्यायचा. अशा दोन्ही पण बाहीचा आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा. आता स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते, छोटे छोटे पॉईंट्स असतात ते आपल्याला लक्षात घ्यायचे असतात. अशा पद्धतीने आपण आता शोल्डरला शोल्डर जोडून बघितलं, व्यवस्थित आलेलं आहे, दोन्ही पण सेम आलेले आहेत. त्यानंतर फिटिंग टाकायची आहे. आता फिटिंगला आपण काय करतो, प्रत्येक वेळी समोर पहिलं सुईच्या बाजून टिप मारतो, परत पलटी करतो आणि परत हा साईडनी टिप मारतो. पण तसं नाही करायचं, कारण हे जाड आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सुई मागची म्हणजे उलटी करूनच, ब्लाऊज पूर्ण उलटं करूनच हे आपण जोडणार आहोत. आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. मध्ये काढायचं आहे गळ्याचा, गळ्याच्या मध्येतून आपण छाती टाकणार आहोत, कंबर टाकणार आहोत आणि दंडघेर टाकणार आहोत. जे काही तुमचं माप असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. चौथा भाग आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, छातीचा चौथा भाग टाकायचा आणि दंडघेराचा आपल्याला दुसरा भाग टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने पॉईंट आपल्याला करून घ्यायचेत आणि तिन्ही पण पॉईंट आपल्याला हे जुळवून घ्यायचेत. आपल्याला अशा पद्धतीने स्टोन वगैरे व्यवस्थित फिटिंगचे काढून घ्यायचे आणि आपल्याला जितके आपल्याला टिपा पाहिजे तितकं आपण इथं टिपा मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथं 2-2 टिपा मारून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. परत मी तिथे 2-3 टिपा मारणार आहे, पण अगोदर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं 2-2 टिपा व्यवस्थित मारून दाखवते. आता हे कपडा खूप जाड आहे, वेलवेटचा कपडा आहे, ब्लाऊजचा पूर्ण शायनिंगचा कपडा आहे, घागऱ्यावरचा असाच कपडा असतो. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित शांत मनाने आणि छान अशा पद्धतीने स्टिच करायचा असतो. आणि त्यानंतर हे खूप जाड असतो, त्याच्यामुळे आपल्याला मशीनही जास्त पळवता येणार नाही. जितकी आपली मशीन पळते तेवढ्याच मशीनवरती स्पीडवरती आपल्याला हे ब्लाऊज शिवायचं असतं. ब्लाऊजला फिटिंग टाकून झालेली आहे बघा तुम्ही. सगळे पॉईंट वगैरे एकदम व्यवस्थित जोडून झालेले आहेत. सगळे गोष्टी आपल्या व्यवस्थित पॉईंटमध्ये येतात बघा. अशा पद्धतीने आपलं पूर्ण फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे. ब्लाऊज व्यवस्थित सोयीचा करून घ्यायचा आहे, व्यवस्थित सगळं चेक करून घ्यायचं आहे, कुठं काय प्रॉब्लेम आलेला आहे का, काही पूर्ण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत का. पूर्ण अशा पद्धतीने सुंदर असा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. काही जरी नसेल समजलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा, तुम्हाला त्याचं मी उत्तर नक्की देईल. आणि अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये सुंदर असा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. मी तुम्हाला ब्राईडने घातल्याच्या नंतर ते फोटो पण लावेल किंवा व्हिडिओच्या शेवटला थोडासा त्याचा व्हिडिओ पण जोडेल. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, रिपीट बघा. छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि तुम्हालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पॉईंटमध्ये व्यवस्थित लक्षात आल्या तरच तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करू शकता. कारण हा लग्नाच्या घागऱ्यावरचा नवरीचा ब्लाऊज आहे, तर त्यासाठी हे पूर्ण फिनिशिंगमध्ये आणि कप वगैरे टाकूनच शिवावं लागतो, तरच हे सुंदर दिसतो. नाहीतर मग लूक पूर्ण बिघडतो. त्याच्यासाठी हे फिनिशिंगमध्ये शिवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, जेणेकरून त्यालाच फॅशन डिझायनर असं म्हणतात. तर बघा, हुक वगैरे लावून घ्यायचेत आपल्याला नंतर. तोपर्यंत आपण टाचणी लावलेली आहे. छान असे लटकन झालेले आहेत. छान असं बाहीचं पण फिनिशिंग किती छान झालेलं आहे. पॉईंटमध्ये आपली बाही तयार झालेली आहे. त्याची डिझाईन वगैरे हे ब्राईडनी घातलेला होता, तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवते. आणि खूप सुंदर असा लुक आलेला आहे या घागऱ्याच्या ब्लाऊजमध्ये. फिटिंग वगैरे पण बघू शकता तुम्ही, प्रॉपर दिसत आहे आणि समोरून सुद्धा दिसत आहे बघा. तर हे 30 साईजचा ब्लाऊज होता आणि ब्राईड हीची तब्येत अशी होती, त्यामुळं तिला अगदी बरोबर परफेक्ट हा ब्लाऊज बसलेला आहे. बॅकने सुद्धा पाहू शकता तुम्ही किती सुंदर फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज बसलेला आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्ण माझ्या व्हिडिओ बघून व्यवस्थित कटिंग स्टिचिंग केलं ना, तर प्रॉपर तुमचा जे कस्टमर आहे, ब्राईड आहे तुमची म्हणजे नवरी, तिचासुद्धा असा ब्लाऊज बसेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.